मित्रांनो, गाझियाबादमध्ये राहणाऱ्या एका नवरा आणि बायकोमध्ये खूप जास्त वादविवाद होत असायचे. कधी बायको नवऱ्याला मारत असायची, तर कधी नवरा बायकोला मारत असायचा. आणि या कारणामुळे त्या गावात एक पंचायत बसवली जाते आणि पंचायतीमध्ये या नवरा बायकोला विचारण्यात येतं की तुम्ही नेहमीच हे वादविवाद का घालत असतात, का नेहमीच तुमच्यामध्ये आरडाओरड सुरू असते, तुमच्यामुळे बाकीच्या लोकांना देखील त्रास होत असतो. तर मित्रांनो, त्यावेळी ही बायको पूर्ण पंचायतीमध्ये आपल्या नवऱ्यावरती आरोप लावते की हा माझा नवरा रोज रात्री अश्लील व्हिडिओ बघून माझ्यासोबत संबंध बनवतो. जेव्हा कधी माझी इच्छा नसली तर माझ्यावरती जबरदस्ती करतो आणि त्यामुळेच मला राग येतो आणि मी त्याच्यासोबत वाद घालते आणि आमच्यामध्ये त्यामुळे कधीकधी मारामारी देखील होते. आणि त्यानंतर जेव्हा त्या नवऱ्याला विचारण्यात येतं की तू असं का करतो, तर हा नवरा आपली गोष्ट लपवण्यासाठी आपल्या बायकोवरती आरोप लावतो की ही माझी जी बायको आहे हिला सिगरेट आणि दारू पिण्याचं व्यसन आहे. ही जास्तीत जास्त चिकन मटण खात असते आणि नेहमीच दारू पित असते. सिगरेट दिवसातून 2-3 पाकिट संपवून टाकते. आता एवढं सर्व त्या ठिकाणी पंचायतवाल्यांनी ऐकल्यानंतर सर्व गाववाले त्या महिलेकडे वेगळ्या नजरेने बघू लागतात. पंचायतवाले देखील त्या महिलेला सांगतात की तू एक स्त्री असून असं दारू सिगरेट पिते, तुला शोभत नाही. आता एवढे सर्व लोक त्या महिलेला बोलू लागतात. तो पती देखील पंचायतीमध्ये म्हणत असतो की उद्या चालून या महिलेला माझ्याकडून मूल होईल, ते मूल कसे होणार, कारण ही सारखीच दारू पिते, सिगरेट पिते, मटण मासे वगैरे सर्व गोष्टी एखाद्या माणसाप्रमाणे, एखाद्या बेवड्याप्रमाणे ही एन्जॉयमध्ये जगत असते. हिला कसलंही भान नाही आपण एक स्त्री आहोत की काय. जेव्हा हे सर्व तेथे संपूर्ण लोक ऐकतात, पंचायत ऐकते आणि त्यानंतर त्या महिलेला सर्वजण बोलू लागतात, तर ती महिला त्या ठिकाणी खूप जास्त रडू लागते. मात्र महिलेला आपल्या नवऱ्याचा खूप जास्त राग आलेला असतो. एवढ्या मोठ्या भरी पंचायतमध्ये ती त्याला काही बोलू तर शकत नव्हती. मात्र नवऱ्याने जो संपूर्ण गावातील लोकांसमोर जो अपमान केलेला आहे, त्या अपमानाचा तिला प्रचंड राग आलेला असतो आणि त्याचा ती पुढे चालून बदलाही नक्कीच घेणार असते. ती सुडाच्या भावनेने पेटलेली असते. मात्र ती त्या ठिकाणी काहीही दाखवत नाही. पंचायतवाले त्या नवरा आणि बायकोला दोघांनाही समजून सांगितले जाते. त्या बायकोला समजावून सांगितले जाते की तू सिगरेट दारू पिऊ नको, तुला मूल होण्यास प्रॉब्लेम येईल. अजून तुझं वय देखील इतकं जास्त नाही आहे की तू इतक्या लवकर दारू सिगरेट पिली पाहिजे. आणि तिच्या नवऱ्याला देखील सांगितले जाते की तू जरी दारू सिगरेट पित नसला तरी तुझी देखील एक वाईट सवय आहे. तू ते अश्लील व्हिडिओ बघतो आणि अगदी तसंच तुझ्या पत्नीकडे डिमांड करतो. तिची इच्छा असेल किंवा नसेल, तुझी देखील यामध्ये चूक आहे. आणि अशा प्रकारे दोघांनाही समजून सांगितल्यानंतर ती पंचायत त्या ठिकाणी मिटवली जाते आणि त्यानंतर हे नवरा बायको पुन्हा आपल्या घरी येतात. मात्र त्या महिलेला राग खूप आलेला असतो. आता त्या दिवसाची जशी संध्याकाळ होते, ती महिला आपल्या पतीसाठी स्वयंपाक वगैरे बनवते. तिचा पती रात्री 8 वाजेच्या दरम्यान कामावरून घरी येतो. घरी आल्यानंतर फ्रेश होतो आणि त्यानंतर आपल्या बायकोला विचारतो की बोल, आज तू काय भाजी बनवली आहे. तर त्याची बायको ही त्याला म्हणते की आज अंडा कढी आणि भात बनवलेला आहे. आता हे ऐकून तो पती, तिचा नवरा, त्या ठिकाणी प्रचंड रागावतो. तो तिला म्हणतो की मी रोज रोज असं अंडा कढी वगैरे खाणार नाही. तर ही त्याची पत्नी ही त्याला म्हणते की जर तुला अंडा कढी खायची नसेल तर तू चिकन बिर्याणी हॉटेलमधून मागवून घे. मला देखील चिकन बिर्याणी खायची इच्छा झालेली आहे. आणि एवढं सर्व करून ही जी महिला असते ही आपल्या बेड खालून एक मोठी दारूची बाटली काढते, बेडवरती बसते आणि आपला पेग बनवू लागते. आता हे सर्व जेव्हा तिचा नवरा बघतो, तेव्हा हा नवरा आपल्या बायकोला म्हणतो की तुला अजिबात लाज शरम लज्जा वगैरे काही वाटत नाही. आज पंचायतमध्ये आपलं एवढं सर्व झालं, एवढं सर्व तुला लोक बोलले, तरी देखील तू अगदी माझ्या समोरच पॅक बनवत आहे आणि दारू पित आहे. आणि नंतर पुढे या नवरा बायकोमध्ये असं काहीतरी घडतं जे आपण ऐकाल तर हैराण होऊन जाल की एखादी बायको आपल्या नवऱ्यासोबत आणि एखादा नवरा आपल्या बायकोसोबत अशी विचित्र मागणी, असं विचित्र कृत्य कसं करू शकतो. काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठे घडलेली आहे ही सत्य घटना संपूर्ण सांगेल. बस व्हिडिओ शेवटपर्यंत
शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. मित्रांनो, ही घटना आहे गाझियाबादमधील राम अवतार आणि गीता देवी या दोघांना एकुलता एक मुलगा होता, ज्याचं नाव होतं विपिन. विपिन साधा सरळ मुलगा होता, सिंपल मुलगा होता. त्याला कसलंही व्यसन वगैरे नव्हतं. तो फक्त आपल्या कामाशी काम ठेवणारा मुलगा होता. जसं त्याचं वय झालं तसं त्याच्या आईवडिलांनी विचार केला की याच्यासाठी एक चांगली सुसंस्कृत संस्कारी मुलगी बघावी आणि याचं लग्न करून द्यावं. तर विपिनचे आईवडील मेरठला राहणाऱ्या ईशाला विपिनसाठी पसंत करतात. विपिनला ईशा आवडते आणि ईशाला विपिन आवडतो. मात्र लग्ना अगोदर ही ईशा बोलली होती की मला लग्नानंतर कोणाचंही कसलंही बंधन नको आहे, मला माझ्या मर्जीप्रमाणे जीवन जगायचं आहे. विपिनच्या आईवडिलांना वाटले होते की ही काय आजकाल सासू सासरे सुनांना त्रास वगैरे देतात, तर तसलं काहीतरी बोलत असेल. ही ईशा म्हणत होती की मला माझ्या मर्जीप्रमाणे एन्जॉय करायचं आहे. मात्र तिचं कोणी काही समजून घेतलं नव्हतं. विपिनलाही वाटलं होतं की हिला जास्त आरडाओरड केलेलं चालत नसेल, ठीक आहे आपण लग्न करून घेऊयात. आणि अशा प्रकारे त्यांनी लग्न केलं होतं. मात्र लग्न करून आणल्यानंतर 15 ते 20 दिवसानंतर एक दिवस विपिन आपल्या कामावरून येतो आणि बघतो तर त्याच्या घरामध्ये दारूच्या 2 बाटल्या त्याला दिसतात. आता हा विपिन आपल्या पत्नी ईशाला विचारतो की ह्या बाटल्या, आणि त्या ठिकाणी सिगरेटचे पाकिट वगैरे देखील पडलेलं असतं. ईशा ऑलरेडी नशेमध्ये गेलेली असते, त्यामुळे तिला भान राहिलेलं नव्हतं. आता जेव्हा विपिन विचारतो तेव्हा ही ईशा म्हणते की हो, या दारूच्या बाटल्या माझ्याच आहे, हे सिगरेटचं पाकिट माझंच आहे. तेव्हा विपिनच्या पायाखालची जमीन सरकते. विपिन तिला विचारतो की तू सिगरेट पिते, तू दारू देखील पिते? तेव्हा ईशा म्हणते की हो, आणि याबद्दल मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं की मला याबद्दल कोणी डिस्टर्ब करायचं नाही. लग्न होण्याआधीच मी बोलले होते की मला प्रॉब्लेम नको आहेत, मला माझ्या मर्जीप्रमाणे जीवन जगायचं आहे. तेव्हा हा विपिन डोक्याला हात लावतो आणि आता विपिन आणि विपिनच्या घरच्यांना कळू लागते की ही मुलगी असं का बोलत होती. आता सुरुवातीला विपिन हा आपल्या पत्नीला ईशाला खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगतो. विपिन आपल्या पत्नीला म्हणतो की बघ, पुढे चालून आपल्याला मुलं वगैरे होतील, ते मुलं तरी आपल्याला होतील का? तू इतकी जास्त दारू पिते, सिगरेट पिते, मटण मछली खाते, ह्या तुझ्या खूप वाईट सवय आहे. आपल्याला एकतर तुला मूल होणारच नाही आणि मूल झालं देखील तर त्याच्यावरती खूप वाईट प्रभाव पडेल. उद्या ते मुलं काय विचार करतील की आपली आईच इतकी जास्त दारू सिगरेट पिते, नशेमध्ये टुल असते, आपली आई बेवडी आहे. अशा प्रकारे हा विपिन आपल्या पत्नीला ईशाला समजावून सांगतो. मात्र ईशा ही आपलं व्यसन सोडण्यास अजिबात तयार नसते. ती स्पष्ट नकार देते की मी हे सोडूच शकत नाही, आणि ती अगदी एन्जॉयमध्ये आपलं आयुष्य जगत असते. दारू पित असते, तिला वाटेल तेव्हा मटण मछली, वाटेल तेव्हा सिगरेट वगैरे, अशा पद्धतीने ती अगदी एन्जॉयमध्ये आपलं आयुष्य हे काढत असते. आणि एवढं सर्व करून झाल्यानंतर जेव्हा कधी ती ड्रिंक करत असायची, ड्रिंक केल्यानंतर जशी तिला नशा व्हायची तशी इंस्टाग्रामवरती ती रील्स देखील बनवायची. आणि त्या रील्समध्ये नशेमध्ये असल्यामुळे ती अश्लील हावभाव वगैरे करणे, आपले अर्धवट कपडे घालणे आणि आपलं अंग प्रदर्शन करणे, अशा गोष्टी ही ईशा करत होती. आणि ही गोष्ट विपिनला अजिबात सहन होत नव्हती. ही गोष्ट त्याच्या डोक्याच्या वर चालली होती. मात्र मित्रांनो, 21 जानेवारी 2026 रोजी हा विपिन आपल्या कामावरून 8 वाजता घरी आला होता आणि ही ईशा आपल्या बेडवरती बसून त्या ठिकाणी दारूचा पॅक बनवत होती, दारू पित होती. तेव्हा विपिनला खूप राग आल्यामुळे तो आपल्या बायकोवरती खूप ओरडत होता आणि त्या ठिकाणी प्रचंड वाद झाला होता. आणि ही जी ईशा होती ही विपिनला म्हणत होती की तुला लाज वाटली नाही? एवढ्या सर्व पंचायतीमध्ये तू माझी बदनामी केली, माझ्या सर्व गोष्टी सांगितल्या. आणि अशाच प्रकारे मित्रांनो, त्या दिवशी पण या पती पत्नीमध्ये 2 ते 3 तास वादविवाद चालतात. आणि त्यानंतर हा विपिन जेवण न करताच झोपून जातो. ईशा देखील दारू वगैरे पिते आणि तिने जी अंडाकडी बनवलेली असते ती खाते आणि ती एन्जॉयमध्ये अगदी झोपते त्या ठिकाणी. मात्र विपिन जो असतो तो बिना जेवणाचा झोपलेला असतो, मात्र त्याला झोपही येत नसते, कारण त्याला देखील ती रोजची सवय होती. आता जशी रात्रीचे 11-12 वाजलेले असतील, हा विपिन
आपल्या पत्नीच्या जवळ जातो. कदाचित त्याला इच्छा होत असेल आणि सुरुवातीला ही ईशा काय करते, त्याला दूर ढकलून देते. कारण तिला प्रचंड राग आलेला होता की भरी पंचायतमध्ये याने माझा असा अपमान केलेला आहे. दूर तर ढकलते, मात्र वरून त्याच्या 2-3 कानशिलात देखील लगावते. आता हा विपिन हा तेथे चिडीला जातो, मात्र तेथे तिला समजावून सांगतो. तिला विचारतो, तू तुझ्या पतीवरती अशा पद्धतीने हात कशी उचलू शकते? तू तर आता हद्दच पार केली. ईशा म्हणते की मग तू देखील विचार करायला पाहिजे होता की एवढ्या सर्व लोकांमध्ये माझी बदनामी कशी करावी. विपिन हे सर्व काही सहन करतो, कारण तो देखील त्या गोष्टीसाठी अडलेला असतो. त्याला देखील ते पाहिजे असतं. त्यामुळे तो नंतर पुन्हा जेव्हा तिला रिक्वेस्ट करू लागतो की जे झालं ते झालं, आता आपल्यामध्ये आपण संबंध बनवूया. आणि त्यानंतर ही ईशा कशी तरी तयार होते. ही उठते आणि म्हणते की ठीक आहे, तू माझ्याकडे ये, मला तुला किस करायचं आहे. आणि जसा हा विपिन उठतो, तिच्याकडे किस करण्यासाठी जातो आणि लिप किस करता करता ही ईशा करकचून त्याची जीभ अशा पद्धतीने चावते की त्याची अर्धी जीभ पूर्णपणे तुटून खाली पडते. विपिनला खूप वेदना होतात. तो तडफडू लागतो, प्रचंड आरडाओरड करू लागतो. खाली पडलेली जीभ आपल्या हातात उचलतो आणि तेथून पळत पळत खाली जातो. आपल्या आईकडे जातो आणि आपल्या आईला सांगतो की माझी जीभ पूर्णपणे कापलेली. त्याला बोलता देखील येत नव्हतं, त्याच्या तोंडातून आवाज देखील निघत नव्हता. आणि ती जीभ पाहून त्याची आई देखील त्या ठिकाणी डोक्याला हात लावते, पूर्णपणे घाबरते. आणि तेथे आरडाओरड झाल्यानंतर शेजारी वगैरे सर्व जागे होतात, धावपळ करू लागतात की नक्की काय झाले. तेव्हा सर्वजण बघतात, विपिनची जीभ ही पूर्णपणे तुटलेली आहे, त्याला बोलता देखील येत नाही. विपिनच्या आईला तर सुरुवातीला वाटते की आपली जी सून आहे ही दारू वगैरे पिते, हिने रागात चाकूनेच त्याची जीभ कट केली की काय. मात्र नंतर मागून ही ईशा देखील येते आणि ही ईशा संपूर्ण लोकांना, संपूर्ण त्याच्या आईला, विपिन समोर सर्वांना सांगत असते की हो, त्याची जीभ मीच तोडून टाकली, दाताने तोडून टाकली. आणि तेथील लोकांना देखील शिव्या देऊ लागते, कारण ही ईशा जी होती ही तर बेवडी होती. आणि या सर्व गोष्टींचा देखील उपस्थित असलेल्या लोकांना राग येतो आणि असं कृत्य करणाऱ्या या महिलेला ते लोक त्या ठिकाणी प्रचंड मारतात. तिला एवढी सर्व मारहाण केल्यानंतर पोलीस स्टेशनला संपर्क करतात. पोलिसांना ही माहिती दिली जाते. पोलीस देखील घटनास्थळी दाखल होऊन सर्व पाहणी करतात. महिला ही दोषी आढळते, तिला उचलतात आणि ही महिला ईशा देवी आज लॉकअपमध्ये बंद आहे. मित्रांनो, मला सांगा, या पती पत्नीमध्ये सर्वात जास्त चूक कोणाची होती? आणि जर पत्नीची चूक होती तर या पत्नीला कोणती शिक्षा झाली पाहिजे? आपले मत कमेंट सेक्शनमध्ये नक्की मांडा. बाकी या व्हिडिओचा माझा उद्देश कोणाच्या भावना दुखावण्याचा नाही किंवा अश्लीलतेचा प्रसार करणे नाही, तर सत्य घटना आपल्यापर्यंत पोहोचवणे आणि यापासून आपणास जागरूक करणे आहे. समाजात अशा देखील घटना घडत असतात. एक बायको आपल्या नवऱ्यासोबत असं देखील करू शकते. त्यामुळे सजग रहा, सावध रहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच सत्य घटना, क्राईम स्टोरीज नेहमी ऐकत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, नमस्कार.